वृंद, माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज 6 डिसेंबर ही फक्त तारीख नाही, हा आपल्या हृदयातील एक जखमेचा दिवस आहे. आजपासून ठीक 69 वर्षापूर्वी 1956 साली या दिवशी दिल्लीत एक महान सूर्य अस्ताला गेला. तो सूर्य म्हणजेच आपले बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्यांनी आपल्याला कारणं दिली, हक्क दिले, स्वाभिमान दिला आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. तो महामानव आज आपल्यात नाही, म्हणून आपण हा दिवस त्यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून स्मरण करतो आणि डोळ्यात अश्रू आणि मनात कृतज्ञता ठेवून त्यांना वंदन करतो. मित्रांनो, बाबासाहेबांना जेव्हा कोणी विचारायचे, तुम्ही एवढे मोठे विद्वान असूनही दलितांसाठी का लढता, तेव्हा ते हसत म्हणायचे, मी दलितांसाठी नव्हे तर माणुसकीसाठी लढतो. त्यांनी बालपणी जे सहन केले ते कुणी सहन करू शकत नाही. पाण्याच्या हंड्याला हात लावला म्हणून शाळेत बसायला जागा नाही, म्हणून बाहेर बसून शिकणं, पाटी खडू घरी न्यायला परवानगी नाही. पण त्या छोट्या भीमाने ठरवलं, ही अन्यायाची साखळी मी तोडणार आणि त्यांनी ती तोडलीच. परदेशात गेले, PhD केली, बार ॲट लॉ केले, पण पदवी घेऊन गर्वाने नव्हे, ती पदवी घेऊन परत आले आणि आपल्या समाजाला अर्पण केले. जेव्हा संविधान लिहिलं जात होतं तेव्हा बाबासाहेब रात्रंदिवस काम करायचे. त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, पण त्यांचं मन म्हणायचं, जर मी थांबलो तर माझ्या समाजाची पिढी गुलाम राहील. म्हणून आज आपण मतदान करतो, आपण शाळेत येऊ शकतो, आपल्याला आरक्षण मिळतं, आपण सन्मानाने जगतो. हे सर्व त्यांनी आपल्या रक्ताच्या शाहीने लिहिलेल्या संविधानामुळेच. पण मित्रांनो, बाबासाहेबांचं सर्वात मोठं दुःख काय होतं माहीत आहे? ते म्हणायचे, मी गेल्यानंतर माझा समाज पुन्हा गुलामगिरीत जाईल की नाही, हीच माझी सततची चिंता आहे. म्हणूनच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जागा ठेवलं. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांसमोर त्यांनी बुद्धाची शरण घेतली आणि आपल्या समाजाला समतेचा, करुणेचा, विज्ञानाचा मार्ग दाखवला. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांचं स्वप्न आपल्यात जिवंत आहे. आज आपण त्यांना खरी श्रद्धांजली कशी द्यायची? जेव्हा कोणी जातीचा भेदभाव करेल तेव्हा आपण ठामपणे विरोध करायचा. जेव्हा कोणी मुलगी किंवा गरीब मुलगा शाळेत येणार नाही तेव्हा आपण त्याला हात द्यायचा. आपण सध्या खूप शिकायचं, कारण बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तोच दरकारी दहाडे. आज डोळे पुसताना आपण ही शपथ घेऊ की बाबासाहेब, तू जिथेही असशील, तुझ्या स्वप्नाला कधीच मरू देणार नाही. तुझ्या नावाने कोणी दुःखी झाला तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, बाबासाहेब, तू गेलास, पण तुझ्या विचारांचा प्रकाश कायम आमच्या सोबत आहे. तुझ्या कष्टांचं फळ आज आम्ही जगतोय. तुझ्या नावाने जगणारा प्रत्येक मुलगा मुलगी तुझी खरी स्मारक आहे. तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय